नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, गुड न्यूज म्हणायला हरकत नाही. SCBC मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर कोणती आहे ती तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल. त्यासाठी पूर्णपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कोणत्या त्यांनी सुविधा आणि सवलती दिलेल्या आहेत. अगदी तुम्ही GR इथे पाहू शकता. मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे की 5 जूनला ही न्यूज आलेलीच आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयप्रमाणे शैक्षणिक सवलती, सोयीसुविधा यांचा लाभ, असं हे पूर्णपणे GR महाराष्ट्र शासनाने आपल्याला इथे 5 जूनला प्रदर्शित केलेला आहे. तर तुम्ही अगदी संदर्भ पूर्णपणे अगदी व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. स्टेप बाय स्टेप तुम्हाला अगदी मी तुम्हाला ते सांगणारच आहे. अगदी स्क्रोल करत मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ते SCBC मराठी उमेदवारांसाठी महत्त्वाचा हा निर्णय आहे असं म्हणायला हरकत नाही. तो OBC सुविधांप्रमाणेच अगदी सवलती मिळणार आहेत आणि शासनाचा महत्त्वाचा हा GR आलेलाच आहे. तर अगदी ह्या GRमध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या पॉईंट्स दिलेले आहेत ते पूर्णपणे सांगणार आहे. ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर येणाऱ्या काळामध्ये जे काही आपले विद्यार्थी आहेत, महाराष्ट्र CETमधून एक्झाम दिलेले किंवा नीटमधून एक्झाम दिल्यानंतर किंवा इंजिनिअरिंग, म्हणजे प्रत्येक शैक्षणिक मध्ये ज्या विद्यार्थी आपल्याला तिथे ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतात, त्या सर्व तमाम विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंददायक बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, हा GR निघालेला आहे 5 तारखेला. तर मराठी समाजासाठी शैक्षणिक संधीची नवीन रूपरेषा कोणती आहे, तर इतर मागासवर्गीयांच्या OBC धर्तीवरतीच शैक्षणिक सवलतीचा विस्तार त्यांनी तिथे सांगण्यात आलेला आहे. तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. तर इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC प्रवर्गास मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा उपलब्ध करून आपल्याला महाराष्ट्र शासनाने इथं दिलेले आहे. तर अगदी कोणते पॉईंट्स आहेत तेही तुम्हाला इथं सांगणार आहे. तर अगदी शालेय शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल किंवा व्यावसायिक किंवा परराज्य शिक्षण असेल किंवा कौशल्य शिक्षण असेल, हे सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण हा शासनाची पूर्णपणे साथ असणार आहे असं ह्या पूर्णपणे GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अंमलबजावणी करणारे ते 6 प्रमुख त्यांनी विभाग इथं केलेले आहेत शासनाने. तर ते सुद्धा अगदी तुम्हाला इथं स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. तर कोणते आहेत शासन निर्णय आहेत तेही तुम्ही इथे पाहू शकता. अगदी शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आहे, उच्च तंत्र शिक्षण विभाग आहे, वैद्यकीय शिक्षण विभाग आहे, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवस्था व मत्स्य व्यवसाय विकास असेल किंवा कौशल्य रोजगार असेल किंवा उद्योजकता असेल किंवा नियोजन विभाग असेल, अशा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी तिथे पूर्णपणे प्रस्तावना मांडलेली आली आहे. आणि त्यानंतर त्यांनी व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण ह्याबद्दल सुद्धा त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. 100% तिथे तुम्हाला शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे असं ह्या GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे. विशेष प्रवेश आणि परराज्यातील शिक्षण ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी तिथे पूर्णपणे GR इथे सांगण्यात आलेलं आहे. तर परराज्यातील शिक्षणामध्ये सुद्धा त्यांनी अगदी तिथे मुद्दे मांडलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्याने रहिवासी असलेले पण परराज्यात अनुदानित किंवा बिना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सुद्धा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लाभ आहे. म्हणजे आपल्याला तिथे कॅप राऊंड, बाहेरील प्रवेश असेल किंवा परराज्यातील शिक्षण असेल किंवा इन्स्टिट्यूटल लेवल असेल, त्या प्रत्येक ठिकाणी सवलतीसाठी प्राप्त असणार आहे असंही त्या GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी OBC प्रवर्गासाठी पात्र असणारे सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम आता मराठा विद्यार्थ्यांसाठीही अगदी तिथं सवलतीस प्राप्त राहतील असंही त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. तर अगदी हे संस्थावरील सुद्धा प्रमुख मुद्दे मांडलेले आहेत. केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया, म्हणजे त्याला आपण कॅप राऊंड असं म्हणतो, हे पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिल्यानंतर सुद्धा इथे प्रवेशासाठी सुद्धा सवलती लागू होणार आहेत असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलं. हे कौशल्य विकास, रोजगार निर्मिती ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी तिथं अगदी ते सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी ही आर्थिक तरतूद आणि अंमलबजावणीचा कालावधी कधीपर्यंत असणार आहे, कधी चालू होणार आहे अगदी, तर तो कालावधी आपल्याला 2026-27 पासून, ह्या वर्षापासून, शैक्षणिक वर्षापासून सदर शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, लागू होणार आहे. तर अगदी पूर्णपणे ही नोटीस आलेलीच आहे हे 5 जूनला. तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता ही पूर्णपणे नोटीस 5 जूनला आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप अगदी महत्त्वाची ही न्यूज आहे. तर अगदी इतरांनासुद्धा तुम्ही, गरजू विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांनासुद्धा ही न्यूज तुम्ही फॉरवर्ड करा की जेणेकरून त्यांना पण अगदी ह्या सवलतीचा पूर्णपणे लाभ घेता येईल. तर ही 5 जूनला आपल्याला ही न्यूज पाहायला मिळालेलीच आहे. SCBC मराठा विद्यार्थ्यांसाठी अगदी ही आनंदाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी अगदी तुम्हाला तिथे तुमचं कास्ट
सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि NCL हे पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित तुम्ही सर्टिफिकेट सगळे काढून ठेवा हाताशी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस धावपळ करायची वेळ होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी SCBC म्हणजे मराठा विद्यार्थ्यांसाठी ही सवलती सुविधा लागू करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला अगदी व्यवस्थित तुम्ही डॉक्युमेंट्स तुमचे अगदी व्यवस्थित तुम्ही फाईलमध्ये एकत्र करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला काही पुढे अडचण येणार नाही. तर ज्याही काही विद्यार्थ्यांना ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला अगदी ह्याचा GR सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच मेसेज करू शकता. तुम्हाला सुद्धा अगदी व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला GR पाठवू देऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना अगदी अधिक आणि नवीन युजफुल अशी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलशी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा, जेणेकरून त्यांनाही पूर्णपणे कल्पना येईल. असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहावा. एवढंच हे सांगून मी विद्यार्थ्यांना माझा हा व्हिडिओ संपवते. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.